नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 5वी मधली कविता माहेर या कवितेबद्दल आपण विशेष माहिती पाहणार आहोत। तर कवितेचे कवींचं नाव आहे सदाशिव माळी। या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की खानदेशातील एखादी संसारी विवाहित स्त्री जात्यावर दळत असताना माहेरचे सुखाचे स्वप्न ती पाहते आणि लोकगीताची लय या कवितेला लाभलेली असून ओव्या म्हणत म्हणत ती गात आहे आणि तिचं माहेरचं आठवण ती गाण्यातून व्यक्त करते आहे। बघा, पहिल्यांदा आपण कवितेतील शब्दार्थ पाहणार आहोत। काठ म्हणजे किनारा, ओटा म्हणजे पडवी, लाडू बांधणे म्हणजे लाडू वळणे, पदरी म्हणजे पदरात, राया म्हणजे राजा, दारी म्हणजे दारात, जुंपीन म्हणजे गाडीला जोडणे, नंदी म्हणजे उदरनिर्वाहासाठी सजून घरोघरी फिरवला जाणारा बैल, जो आपण शेतीच्या कामासाठी त्याचा वापर करत नाही। आणि धिंगामस्ती करणे म्हणजे धिंगावा मौज करणं, जात म्हणजे धान्य दळण्याच्या दगडाचं साधन असतो तो, सोजी म्हणजे गव्हाचा रवा, शेला म्हणजे अंगावर पांघरायचे भरजरी वस्त्रला आपण काय म्हणतो, शेला किंवा शाल असं म्हणत असतो। मी कविता म्हणते तसंच त्याचं स्पष्टीकरण करणार आहे। तर खानदेशातील एक सासूर वाशिण आहे, जात्यावर दळण दळताना माहेरची आठवण काढताना ती म्हणते, तापी काटची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई, तापी काटची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई। तापी हे काय आहे? एक नदीचं नाव आहे। त्याच्या काठीचं चिकण माती घेऊन आपण काय करणार आहोत, ओटा बांधायचा आहे। असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई। मग ते चिकण मातीपासून आपण खाली ओटा बांधू, मग त्यावर जात मांडू, ती हलणार नाही, जेणेकरून आपल्याला चांगलं दळता येईल। तापी नदीच्या किनाऱ्यावरची चिकण माती आणूया आणि त्या मातीनं एक ओटा आपल्याला बांधायचा आहे। अशा भक्कम चांगल्या ओट्यावर दळण्यासाठी आपण जाते मांडूया। असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई। एवढे छान जाते आहे, तर त्यावर आपण ओलसर गहू दळून त्याचं पीठ तयार करूया आणि अशा चांगल्या रव्याचे गव्हाचं पिठाचं आपण काय करूया, लाडू बांधूया, लाडू वळूया असं ती म्हणती। तर असे लाडू चांगले तर सेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर सेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, अशा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई। म्हणजे असे चांगले लाडू आहेत तर त्यांना शेल्याच्या पदरात आपण बांधून घेऊयात। शेला म्हणजे अंगावर पांघरायचं भरजरी वस्त्र, त्या वस्त्रामध्ये हे चांगलं वळलेलं लाडू आपण बांधून घेऊयात आणि हा छान शेला आहे तर भाऊराया आपल्याला काय करेल, नक्कीच भेटायला येईल, त्याला मी खायला लाडू देईन असं ती माहेरची आठवण काढत सासूरवाशीण स्त्री जात्यावर दळताना गात आहे। असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन ग बाई। माझा भाऊ इतका चांगला आहे की तो मला माहेरी नेण्यासाठी दारी रथ घेऊन आलेला आहे की त्यामध्ये बसून तो मला नेणार आहे। एवढा चांगला रथ आहे तर त्यासाठी छान असं सजवलेला रथला मोठं बैल जुंपलेला असेल आणि हा बैल कसला असेल, नंदीचा बैल असेल असं म्हणायचं आहे। असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू
करू ग बाई. इतका चांगला नंदी आहे तर त्या रथात बसून आपण भाऊराया संगे म्हणजे भाऊरायाबरोबर माहेरला जाऊयात. आणि असं माहेर इतकं चांगलं आहे तर आपण आपल्या मित्रमैत्रिणी बरोबर दंगामस्ती करूयात, आनंद लुटूयात असं त्या सासूरवाशीण स्त्रीला म्हणायचं आहे. अशा प्रकारे ती सकाळच्या वेळेला पहाटेला उठून गव्हाचा रवा दळत असताना इतकं काही माहेराबद्दलचं स्वप्न पाहते. त्यावर चांगलं तापी नदीकाठची चिकण माती आणती, त्यावर ओटा बांधून जातं ठेवती, गव्हाचा रवा ती दळती, रव्याचं सुंदर लाडू ती वळती आणि भाऊराया येतो. भाऊराया येताना रथ घेऊन येतो. त्या रथाला ती नंदी झुंपेन असं सांगती. नंदी झुंपलेले त्या रथामध्ये ती माहेरी जाऊन काय करती, आनंदानं मित्रमैत्रिणीसोबत धिंगामस्ती घालती, आनंद लुटती. असं स्वप्न ह्या कवितेमध्ये, माहेर या कवितेमध्ये पाहिलेली आहे असं सदाशिव माळे यांनी त्यांच्या कवितेद्वारे व्यक्त केलेले आहेत. इथं आपली कविता संपते. धन्यवाद.